हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणातील वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी। बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय। विशाल अग्रवालसह 3 जणांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। पुणे अपघात प्रकरणात पहिल्या एफआयआर मध्ये कलम 304 न लावता फक्त 304 अ कलम लावलं। त्यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला का? पहिल्या एफआयआर ची कॉपी शेअर करत आमदार रवींद्र धंगेकरांचा सवाल। पुणे अपघात प्रकरणात मूळ एफआयआर दाखल करतानाच कलम 304 लावलं। खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता, मुरलीधर मोहोळ यांचं धंगेकरांना प्रत्युत्तर। तुम्हाला एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट मधील फरक समजतो का? मृतांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडता। रवींद्र धंगेकरांचा मोहोळ यांच्यावर पलटवार। पुण्याआधी 8 मे रोजी जळगावातही हिट अँड रन सारखीच केस। बिल्डर आणि राजकारण्यांच्या मुलानं चौघांना चिरडलं। गाडीतून गांजाही जप्त, मात्र 17 दिवसानंतरही ब्लड रिपोर्ट नाही। गजानन कीर्तिकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, गजानन कीर्तिकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना नेते नाराज असल्याची माहिती। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तिकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता। भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप। आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल। केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रारीचा अहवाल पाठवणार। उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप। इंडिया आघाडीत जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार। जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार पीएन पाटील यांचं उपचारादरम्यान निधन। गांधी घराण्याच्या जवळचे म्हणून पीएन पाटलांची ओळख। एमडीएच एव्हरेस्टला एफएसआयची क्लीन चिट। तपासणीनंतर मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड नसल्याचं एफएसआयकडून स्पष्ट। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 1 तासाचा वाहतूक ब्लॉक। दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान गॅन्ट्री बसवण्याचं काम होणार। राज्यातील 6 जिल्ह्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट। पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगरमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता। आरसीबीची क्वालिफायर 2 फेरीची वाट चुकली। राजस्थानकडून 4 गडी राखून पराभव। राजस्थानकडून 173 धावांचं आव्हान सहज पार। अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली। क्रिकेट मॅच दरम्यान उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानंतर किंग खान अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।